आता एकदा का तुम्हाला लँड टायटल क्लिअर झालं, म्हणजे त्याच्याबद्दल काही अडचण नाही असं दिसलं, की दुसरा पार्ट जो सुरू होतो, तो असतो तुमच्या टेक्निकल इन्फॉर्मेशनचा. टेक्निकल इन्फॉर्मेशन म्हणजे काय असतं, की तुम्हाला माहिती आहे, की तुमचा फ्लॅटचा एक एरिया तुम्हाला सांगितलेला असतो. कार्पेट एरिया इतका आहे किंवा अमुक आहे. मग त्याची ऑथेंटिसिटी काय? तर त्याची ऑथेंटिसिटी म्हणजे हे टेक्निकल डिटेल प्लान्स. टेक्निकल म्हणजे तुमचा लेआउट प्लान असतो. त्याच्यानंतर तुमच्या प्रत्येक बिल्डिंगचा प्लान असतो. तुमची सी-सी जी कमेन्समेंट सर्टिफिकेट ज्याच्याशिवाय रजिस्ट्रेशन होत नाही ते असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या टेक्निकल डिटेल्समध्ये असतात, तर ह्याच्यावरून तुम्हाला कळू शकतं, की तुमचा फ्लॅट कितव्या मजल्यावर आहे, त्याचं आरेखन कसं आहे, त्याचं प्लॅनिंग कसं आहे, त्याचा एक्झॅक्टली रेरा कार्पेट एरिया जो मानला जातो डेफिनेशनप्रमाणे तो किती आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतात. म्हणजे तुम्हाला कुठच्या बाजूचं कुठच्या बाजूला तुम्हाला दिसणार आहे, तुमचा व्ह्यू पण कसा असेल हे देखील तुम्हाला त्याच्यावरून समजू शकतं. कारण तो प्लॅन संपूर्णपणे दिलेला असतो, विथ डायरेक्शन्स असतो, विथ एरिया असतो, एव्हरीथिंग हॅज बीन गिव्हन त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला एक तुमच्या फ्लॅटची कल्पना येऊ शकते सर्वसाधारणपणे किती आहे तो. आणि एरिया मुख्यतः दिलेला असल्यामुळे ह्या फ्लॅट, कारण त्याच्यामध्ये असं आहे की तुमच्याकडे वेगळ्या प्रकारचे, जर सपोज 3 बेडरूम आहेत, परंतु 3 बेडरूममध्ये पण 3-4 प्रकारचे असतील, तर प्रत्येक प्रकाराचा एरिया तिथे नमूद करावा लागतो. नुसतं एकच 3 बेडरूमचा फ्लॅट आहे आणि त्याचा एरिया एवढा असा नाही, त्याच्यात थोडा जरी फरक असेल दुसऱ्या 3 बेडरूम फ्लॅटमध्ये, तर त्याचंही डिटेल तिथे त्याला द्यावं लागतं. त्यामुळे ह्या सगळ्या टेक्निकल डिटेल्स तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्हाला एकतर हे लक्षात येतं की आपला फ्लॅट हा ऑथेंटिक आहे की नाही. कारण याच्यामध्ये काय असतं, अप्रूव्हलमध्ये तुम्हाला दिलेलं असतं की तुमची बिल्डिंग 50 मजले तुमच्या प्रोजेक्टचे अप्रूव्ह झालेले आहे. आणि त्याच्यानंतर सी-सी आहे, ती सी-सी किती मजल्यानं दिलेली आहे, ती सी-सी 5 मजल्याला दिलेली आहे की 4 मजल्याला दिलेली आहे, हेही तुम्हाला समजतं. ह्याच्यातही तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो की रेराने जो एक चांगला पॉइंट याच्याकडे असा पाडला, की जी सी-सी असते कमेन्समेंट सर्टिफिकेट, म्हणजे एवढ्या एवढ्या मजले बांधायला. कारण सगळा जो लेआउट तुमचा अप्रूव्ह होतो ना, तर सगळ्या लेआउटला एकदम परमिशन मिळत नाही. त्याला पहिल्यांदा प्लीनची परमिशन मिळते, मग कदाचित 0 FSIची परमिशन मिळते, त्याच्यानंतर एक एक थोड्या थोड्या मजल्यांची परमिशन प्रमोटर घेत असतात. तर अशा वेळी होतं काय, की ही जी सी-सी आहे ती सामान्य माणसाला लगेच समजत नाही. त्याच्यासाठी रेराने प्रमोटरला असं एक डिक्लेरेशन द्यायला लावलेलं आहे. ते डिक्लेरेशन अत्यंत सुटसुटीत असलं पाहिजे, ज्याला सी-सीचं डिक्लेरेशन म्हणतात. हा त्याकडे एक वेगळा फॉर्म आहे आणि या फॉर्ममध्ये त्याने असं डिक्लेरेशन दिलं पाहिजे, की माझे एवढे एवढे मजले हे अप्रूव्ह झालेले आहेत, हॅबिटेबल फ्लोअर्स एवढे मला मान्य झालेले आहेत, हे माझे अप्रूव्हल आहेत. परंतु मला कमेन्समेंट सर्टिफिकेट, म्हणजे सपोज माझी 50 मजले माझे अप्रूव्ह झाले आहेत, परंतु मला 10 मजल्यासाठी सी-सी मिळालेली आहे, कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 10 मजल्यात तुम्ही बुकिंग केलं तर ते निर्धोकपणे तुम्ही करू शकता. त्याच्यावर थोडी तुम्हाला रिस्क आहे, कारण कदाचित एखाद्या वेळी कुठची तरी नंतर कधी-कधी त्यात एअरच्या वगैरे परमिशन येतात किंवा हाईटवर काही रिस्ट्रिक्शन्स येतात गव्हर्नमेंटकडनं, सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं, एन्व्हायरमेंटच्या काही रिस्ट्रिक्शन्स येऊ शकतात किंवा एअरपोर्ट वगैरे असेल तर त्याच्या काही रिस्ट्रिक्शन्स असतात. तर अशा वेळी कधीतरी नंतर प्रॉब्लेम आला तर मग तुम्हाला तो प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून सी-सी किती मजल्यापर्यंत आहे हे स्पष्ट डिक्लेरेशन द्यावं असा रेराचा आदेश आहे आणि त्याप्रमाणे डिक्लेरेशन प्रत्येक प्रमोटरला तिथे जोडावं लागतं. म्हणजे तुम्हाला मग सी-सी बघायची देखील गरज नाही. तुम्ही ते डिक्लेरेशन वाचलं की तुम्हाला स्पष्ट होतं की आपली बिल्डिंग किती मजल्याची होणार आहे आणि आता किती मजले कन्स्ट्रक्शन करायला अप्रूव्हल दिलेलं आहे.